नमस्कार. इग्नाइट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. 17,500 पोलीस पदांच्या भरतीला सुरुवात झालेली आहे. 5 मार्च ते 31 मार्च फॉर्म भरायचे आहेत. हा फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मराठा समाजाला जे 10% आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचा फायदा नेमका घ्यायचा कसा, त्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लावायचं किंवा हे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना मिळतच नव्हतं. मग त्याच अनुषंगानं आजच्या तारखेला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व कलेक्टर तहसीलदार यांना आदेशित करण्यात आलेलं आहे की एससीबीसीचं सर्टिफिकेट मराठा समाजातील मुलांना तात्काळ देण्यात यावं. काय आहे परिपत्रक आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा या ठिकाणी एससीबीसी बघा ही आजची तारीख आहे. या ठिकाणी बघा 11 मार्च 2024 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. ठीक आहे, विषय कळला, मुद्दा कळला सगळ्यांना. आता या ठिकाणी काय आहे विषय, तर विषय हा आहे की आपण सगळ्यांना माहिती आहे 20 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र सरकारने एक विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. ठीक आहे, मग आता हे जे आरक्षण आहे या विधेयकावरती 26 फेब्रुवारी 2024 ला राज्यपालांची सही झाली आणि त्याच दिवसापासून हा अधिनियम अंमलात आला. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये नेमक्या काय सूचना आहेत ते लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 12 मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे. सबब मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ठीक आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती जमातीचा हा नियम लागू आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला आता मग महत्त्वाचं बघा इथे आहे काय, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता म्हणजेच एससीबीसी करता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजास जातीची प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मिळण्यास पुराव्याअभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. सगळ्यात महत्वाचा आदेश तो हा आहे की मराठा समाजाला जे अलीकडच्या काळामध्ये आरक्षण दिलंय त्याबाबतचा दाखला हा अधिकाऱ्यांनी आता तात्काळ द्यायचा आहे. त्यासाठी कुठलाही विलंब करायचा नाही, कारण वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म आता सुटलेले आहेत. हे फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना अडचण येता कामा नये. त्याच पद्धतीने बघा अजून काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, असं म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 5(2) मध्ये एससीबीसी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल असे नमूद केलेले आहे. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे बघा, उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील फक्त अशा व्यक्तींनाच या अधिनियमातील आरक्षण उपलब्ध असेल. म्हणजेच एससीबीसीचं आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त एससीबीसीचं सर्टिफिकेट असून चालणार नाही, तर नॉन क्रिमिलियर पण लागणार आहे. म्हणजे अर्थात तुमचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी आहे या संदर्भातला एक दाखला सुद्धा लागणार आहे. बघा इथे स्पष्ट म्हटलंय उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसतील अशाच व्यक्तींना फक्त याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तरच लाभ मिळेल हे लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. त्यामुळे तात्काळ ज्यांच्याकडे दाखले नाहीत त्यांनी तात्काळ दाखले काढून घ्या, कारण हे दाखले देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या आहेत. दाखले मिळवा आणि 100% या आरक्षणाचा फायदा घेऊन आपण फॉर्म भरा. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने बघा हे आपलं एससीबीसी सर्टिफिकेट जे आहे त्याचा फॉर्मॅट असा असणार आहे आणि नॉन क्रिमिलियरचा फॉर्मॅट जो आहे तो अशा प्रकारचा असणार आहे. पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून 12 मार्च पासून अर्थात उद्यापासून एक ऑनलाईन बॅच आपण चालू करत आहोत, ज्यामध्ये पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्याच पद्धतीने पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी ट्रिकी ठोकळा आणि वन लायनर हे पुस्तक, हे दोन्ही पुस्तक आपल्याला 50% डिस्काउंट मध्ये उपलब्ध होत आहे. या दोन्ही पुस्तकांचा हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत फायदा झालेला आहे. तेव्हा आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीने नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओसाठी इग्नाइट अकॅडमीचं पोलीस भरती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा.